नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकसंख्या या विषयाबाबत चर्चा करणार आहोत आणि अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा विषय आहे ज्यावर आपण आता या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ आहे BA फायनलचे विद्यार्थी सेम 6। अर्थातच आजचा हा व्हिडिओ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र युनिट 1 आणि टॉपिक आहे लोकसंख्याशास्त्र अर्थ आणि व्याप्ती। तर पुन्हा एकदा लोकसंख्याशास्त्र अर्थ आणि व्याप्ती मीनिंग अँड स्कोप ऑफ डेमोग्राफी, कारण लोकसंख्याशास्त्राला इंग्लिश मध्ये डेमोग्राफी असं म्हणतात। या टॉपिकच्या माध्यमातून आपण लोकसंख्याशास्त्र व्याख्या व अर्थ, त्यानंतर लोकसंख्याशास्त्राची संकल्पना, लोकसंख्याशास्त्राचा इतिहास आणि लोकसंख्याशास्त्राचा विकास, त्यानंतर लोकसंख्याशास्त्राचे स्वरूप, लोकसंख्याशास्त्राची व्याप्ती आणि शेवटी या 1.1 वर काही संभाव्य बहुपर्यायी प्रश्न उत्तर आपण शिकणार आहोत। तर हे जे 6 मुद्दे आहेत या 6 मुद्द्यावर प्रश्न विचारले जातात आणि म्हणून हे 6 मुद्दे आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजेच 1.1 आपलं पूर्णपणे कव्हर होईल। आणि म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, पुन्हा पहा, जेणेकरून 1.1 आपल्याला परिपूर्ण समजेल। तर सुरू करूया आजचं हे व्हिडिओ लेक्चर। लोकसंख्याशास्त्र व्याख्या व अर्थ, मीनिंग ऑफ डेमोग्राफी। लोकसंख्या वेगळी गोष्ट आणि लोकसंख्याशास्त्र वेगळी गोष्ट। आपण लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास करणार आहोत आणि म्हणून सुरुवातीला आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की लोकसंख्याशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि अर्थ। तर पहिली व्याख्या आहे फ्रँक लॉरिमरची। तो असं म्हणतो, व्यापक अर्थाने लोकसंख्याशास्त्रात लोकसंख्येचा संख्यात्मक व गुणात्मक बाजूंचा अभ्यास केला जातो। लोकसंख्याशास्त्र हे एक शास्त्र आहे आणि या शास्त्रामध्ये, या सायन्स मध्ये लोकसंख्येचा अभ्यास हा संख्यात्मक आणि गुणात्मक हे 2 शब्द महत्वाचे आहेत। लोकसंख्याशास्त्रामध्ये लोकसंख्येचा संख्यात्मक व गुणात्मक अभ्यास केला जातो। दुसरी व्याख्या आहे WJ बर्कलेची। तो असं म्हणतो, मानवी समूहाचे संख्यात्मक वर्णन म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय। बर्कलेच्या मते मानवी समूहाचे संख्यात्मक वर्णन, सोप्या भाषेमध्ये लोकांची संख्या ज्या शास्त्रामध्ये मोजली जाते त्याला लोकसंख्याशास्त्र असं म्हणतात। तर एकूणच आपल्याला या 2 व्याख्येवरून असं म्हणता येईल, नवीन माहिती, नवीन तंत्रे यांच्या मदतीने लोकसंख्येचे वैज्ञानिक आधाराने मोजमाप करून विश्लेषण करणे व निष्कर्ष काढून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक धोरण आखण्यासाठी या आकडेवारीचा वापर करणाऱ्या शास्त्राला लोकसंख्याशास्त्र असं म्हणतात। अत्यंत सोप्या शब्दात असं म्हणता येईल, लोकसंख्येचा सर्वांगीण अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला लोकसंख्याशास्त्र असं म्हणता येईल। तर लोकसंख्याशास्त्राच्या अंतर्गत या मुद्द्यांचा किंवा या बाबींचा अभ्यास केला जातो। पहिली बाब असते लोकसंख्येचा आकार, ज्याला आपण जनगणना असंही म्हणतो। त्यानंतर प्रजनन, याचा अभ्यास सुद्धा लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जातो। त्यानंतर मृत्यू दराचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जातो।
त्यानंतर विवाह, विवाह संस्था, विवाहाचं वय याचाही अभ्यास लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जातो. स्थलांतरण या गोष्टीचा अभ्यासही लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जातो. सामाजिक गतिशीलता या मुद्द्याचा अभ्यासही लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जातो. आणि आर्थिक, सामाजिक, राजकीय, आरोग्य, व्यवसाय यावर होणारे परिणाम सुद्धा लोकसंख्याशास्त्रामध्येच विचारात घेतले जातात किंवा त्यांचं अभ्यास आणि विश्लेषण केलं जातं. अशा प्रकारे लोकसंख्याशास्त्रामध्ये या सगळ्या घटकांचा अभ्यास केला जातो. यानंतरचा या टॉपिक मधला दुसरा मुद्दा येतो लोकसंख्याशास्त्राची संकल्पना, कॉन्सेप्ट ऑफ डेमोग्राफी. आता संकल्पना म्हणजे एक विधान, एक नियम की जे विशिष्ट प्रकारे परीक्षण करून, प्रयोग करून, गृहीताच्या आधारे त्याला स्पष्ट करून निर्माण केलं जातं, त्याला म्हणतात संकल्पना, कॉन्सेप्ट. तर लोकसंख्याशास्त्राची संकल्पना काय हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला काही मुद्दे पाहता येईल. महत्वाचा मुद्दा, लोकसंख्याशास्त्र ही जी संकल्पना आहे शास्त्रीय संकल्पना आहे. हे काही कपोल कल्पित किंवा काल्पनिक कल्पना नाही, तर ही जी संकल्पना आहे, ही जी गोष्ट आहे लोकसंख्याशास्त्र, ही एक शास्त्रीय वैज्ञानिक संकल्पना आहे. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की लोकसंख्याशास्त्राचे संकल्पनेचे जनक जॉन ग्रँट हे आहेत. लोकसंख्याशास्त्र या संकल्पनेचे जनक आहेत जॉन ग्रँट. त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता, नॅचरल अँड पॉलिटिकल ऑब्झर्वेशन्स मेड अपॉन द बिल्स ऑफ मॉर्टेलिटी 1662. या ग्रंथामध्ये ते लोकसंख्याशास्त्राची संकल्पना स्पष्ट करतात. ग्रँटने काय केलं आपल्या या ग्रंथामध्ये, मरणाऱ्याची संख्या विचारात घेतली, त्यासोबतच जन्म मृत्यूदर संकल्पना विकसित केली आणि हे सगळ्या गोष्टी त्यानं त्याच्या पुस्तकामध्ये स्पष्ट केल्या. अशा प्रकारे लोकसंख्याशास्त्राची संकल्पना ग्रँटनं सगळ्यात आधी जगासमोर मांडली असं आपल्याला म्हणता येईल. या संकल्पनेमध्ये लिंग प्रमाण याचाही अभ्यास केला जातो. म्हणजे लिंग प्रमाण संकल्पनेची मांडणी केल्यानंतरच लोकसंख्याशास्त्राची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकली. स्थलांतरण प्रभाव याचाही अभ्यास करून लोकसंख्याशास्त्राच्या संकल्पनेला विकसित स्वरूप देता आलं. त्यानंतर प्रजननाची संकल्पना मांडली, त्याचा काय लोकसंख्येवर परिणाम होतो, आरोग्यावर काय परिणाम होतो, विकासावर काय परिणाम होतो याचाही अभ्यास करण्यात आला. आणि या सगळ्या अभ्यासाच्या पूर्ततेनंतर एक व्यवस्थित शास्त्रीय स्वरूपात लोकसंख्याशास्त्राची संकल्पना तयार करण्यात आली. यानंतरचा एक आणखी मुद्दा येतो किंवा प्रश्न येतो, तो म्हणजे लोकसंख्याशास्त्राचा इतिहास. जगामध्ये कोणताही नवीन विषय येतो, नवीन विचार येतो, नवीन संकल्पना येतं आणि ती टप्प्याटप्प्यानं विकसित होत जातो. म्हणजे त्या गोष्टीचा एक इतिहास असतो. लोकसंख्याशास्त्राच्या विकासाचा एक इतिहास आहे, त्याला म्हणता येईल हिस्ट्री ऑफ डेमोग्राफी. हा एक खास प्रश्न पण असतो आणि म्हणून याचं विश्लेषण करणं, समजून घेणं गरजेचं असतं. तर लोकसंख्येचा इतिहास भारतामध्ये सुरू होतो कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये. भारतामध्ये लोकसंख्याशास्त्राची सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसतं ते म्हणजे कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये. या ग्रंथामध्ये कौटिल्य लोकसंख्या व शेतीचा संबंध याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर भारतामध्ये लोकसंख्येचा जो अभ्यास आहे, ज्या अंतर्गत म्हणजे लोकसंख्याशास्त्राच्या अंतर्गत केला जातो, त्याचा उल्लेख अकबर बादशहाच्या काळात एक ग्रंथ लिहिण्यात आला, एने अकबरी. याच्यामध्ये सुद्धा या लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासाचा
उल्लेख आपल्याला मिळतो. भारताच्या बाहेर जर पाहतो म्हटलं तर ऑरिस्टॉटल यांना ग्रीस देशामध्ये आणि प्लेटो यांना युरोपमध्ये लोकसंख्याशास्त्राचं विवेचन केल्याचं आपल्याला दिसून येतं. पण तरीही लोकसंख्याशास्त्राच्या जनक जर कोणाला म्हटलं जात असेल तर ते म्हटलं जातं जॉन ग्रँटला. आणि त्यांना लिहिलेलं जे पुस्तक आहे नॅचरल अँड पॉलिटिकल ऑब्झर्वेशन्स मेड अपॉन द बिल्स ऑफ मॉर्टिलिटी, यामध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख त्यानं केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला लोकसंख्या शास्त्राचा इतिहास थोडक्यात मांडता येईल किंवा समजून घेता येईल. या इतिहासामध्ये आणखी काही लोकांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ते लोक आहेत एडमंड हॅले. यानं विकासाचे जीवनसारणी तयार केली. त्यानंतर इंग्लंडमध्ये जे चर्च होते त्या ठिकाणचे जे कारकून होते त्या देशामध्ये जे मृत्यू व्हायचे त्या मृत्यूचे दफनविधी व्हायचे आणि त्याच्या नोंदणी किंवा नोंदी करण्याचं काम हे चर्च मधील कारकून करायचे. आणि याचा सुद्धा लोकसंख्येच्या किंवा लोकसंख्याशास्त्राच्या इतिहासाच्या प्रगतीमध्ये महत्वाचा हातभार लागलेला आहे. त्यानंतरचं नाव येतं यामध्ये ग्रेगरी किंग. यानं इंग्लंड व वेल्स लोकांच्या आकाराचे किंवा तिथल्या लोकसंख्येची कल्पना मांडली. आणि त्यानंतरचं एक आणखी महत्वाचं नाव यामध्ये येतं ते म्हणजे हॉजर आणि डंकन यांनी डेमोग्राफी हे एक वेगळ्या प्रकारचं शास्त्र विकसित करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत लोकसंख्या शास्त्राचा विकास होत गेला. आणि म्हणून याला आपल्याला असं म्हणता येईल की हा लोकसंख्या शास्त्राचा इतिहास आहे. त्यानंतर आपल्याला पाहावं लागेल या पुढचा प्रश्न किंवा या पुढचा एक मुद्दा तो आहे लोकसंख्याशास्त्राचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ डेमोग्राफी. आता हे जे शास्त्र आहे लोकसंख्याशास्त्र याचा हळूहळू विकास होत गेला आणि आताच्या काळात लोकसंख्याशास्त्र एक अतिशय विकसित आणि विश्वसनीय शास्त्र म्हणून जगापुढे आलेलं आहे. तर याच्या विकासाचे टप्पे आपण पाहू. सगळ्यात पहिली गोष्ट आहे लोकसंख्याशास्त्र हे एक आधुनिक आणि सतत विकास होणारं शास्त्र आहे. हे साहित्य नाही, हे काल्पनिक कथा नाही, तर लोकसंख्याशास्त्र हे एक आधुनिक मॉडर्न आणि सतत विकास होत जाणारं शास्त्र आहे. 18व्या आणि 19व्या शतकात लोकसंख्याशास्त्राबाबत बरेच संशोधन झालेत आणि ते जे संशोधन होते त्या संशोधनामध्ये मॉर्टॅलिटी म्हणजे मर्त्यता म्हणजे मृत्यूचं प्रमाण यावर जास्त भर देण्यात आला. या काळात लोकसंख्या बदलावर फार संशोधने झाले नाहीत. म्हणजे लोकसंख्या का बदलते यावर फारसे संशोधन 18व्या 19व्या शतकात झालेले नाहीत. माल्थस हा एक अर्थतज्ञ होऊन गेला आणि खऱ्या अर्थानं माल्थसच्या सिद्धांतापासून लोकसंख्या शास्त्राच्या विकासाला प्रचंड प्रमाणात गती मिळाली. 1755 मध्ये बेंजामिन फ्रँकलिन यानं बरेच निरीक्षण केलीत लोकसंख्येच्या बाबतीत आणि त्या सगळ्या निष्कर्ष आणि निरीक्षणामुळे लोकसंख्या शास्त्राच्या विकासाला चालना मिळाली. त्यानंतर चीनी लेखक ह्युंग लिऑनची याचे काही विचार लोकसंख्येच्या बाबत जगासमोर आलेत आणि त्या विचारानं सुद्धा लोकसंख्या शास्त्राच्या विकासाला गती मिळाली. त्यानंतरचा भाग येतो 19व्या शतकात अमेरिका व युरोपमध्ये संभाव्यतेचा सिद्धांत आला आणि या संभाव्यतेच्या सिद्धांतामुळं लोकसंख्या शास्त्राच्या प्रगतीला फार हातभार लागला. प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर जगामध्ये फार मोठे परिवर्तन झालेत आणि लोकसंख्येमध्ये पण खूप सारे बदल झालेत. त्या सगळ्यांचा अभ्यास सुरू झाला आणि त्यामुळं लोकसंख्या शास्त्राचा विकास व्हायला लागला. भारताचा जर विचार करतो म्हटलं तर भारतात 1951 या साली जनगणनेचे आकडे प्रकाशित झाले
आणि मग लोकसंख्येचे सगळे जे आकडे आहेत ते लोकांसमोर आले, वैज्ञानिकांसमोर आले, विचारवंतांसमोर आले आणि मग एक नव्या जोमानं भारताच्या लोकसंख्येचा अभ्यास सुरू झाला. आणि म्हणून असं आपल्याला म्हणता येईल की भारतात 1951च्या जनगणनेनंतर लोकसंख्या शास्त्राचा विकास झाला. त्यानंतर 1951 नंतर भारतामध्ये नियोजन आयोग आणि त्या नियोजन आयोगानं या लोकसंख्या शास्त्राच्या विकासाला हातभार लावला, कारण लोकसंख्येच्या आकड्यावर खूप जास्त प्रमाणात रिसर्च सुरू झालं. एप्रिल 1952 मध्ये भारतात कुटुंब नियोजन खातं सुरू झालं आणि 1956 मध्ये मध्यवर्ती कुटुंब नियोजन मंडळ स्थापन झालं. या सगळ्या गोष्टीमुळे भारतामध्ये लोकसंख्या शास्त्राच्या विकासाला चालना मिळाली. पाचवा मुद्दा किंवा पाचवा प्रश्न येतो या टॉपिकच्या अंतर्गत, तो म्हणजे लोकसंख्या शास्त्राचे स्वरूप, नेचर ऑफ डेमोग्राफी. तर हे जे शास्त्र आहे ज्याला आपण लोकसंख्या शास्त्र म्हणतो की ज्याच्यामध्ये लोकसंख्येचा संपूर्णपणे अभ्यास केला जातो. तर हे जे शाखा आहे, हे जे शास्त्र आहे, हा जो विषय आहे किंवा हे जे सायन्स आहे ज्याला आपण लोकसंख्या शास्त्र म्हणतो, हे एक आंतरविद्याशाखीय आहे. लोकसंख्या शास्त्र हे आंतरविद्याशाखीय शास्त्र आहे. याचा अर्थ असा होतो की खूप साऱ्या विषयामध्ये लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. दुसरी गोष्ट, लोकसंख्या शास्त्र हे सामाजिक शास्त्र तर आहेच, म्हणजे राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र याप्रमाणे सोबतच हे नैसर्गिक शास्त्र पण आहे, म्हणजे जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र. अशा प्रकारे लोकसंख्या शास्त्र हे दुहेरी स्वरूपाचं आहे. एक म्हणजे सामाजिक शास्त्रही आहे आणि दुसरं हे नैसर्गिक शास्त्रही आहे. तर आपण आधीच म्हटल्याप्रमाणे लोकसंख्या शास्त्र एक आंतरविद्याशाखीय शास्त्र आहे, म्हणजे लोकसंख्येचा अभ्यास किंवा लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो, इतिहासामध्ये केला जातो, भूगोलामध्ये याचा उल्लेख असतो, जीवशास्त्रामध्ये याचा अभ्यास होतो, वैदिक शास्त्रामध्ये पण असतं, पर्यावरण शास्त्रामध्ये पण असतं, मानव वंशशास्त्रामध्ये पण लोकसंख्येचा अभ्यास असतो, कृषी शास्त्राच्या अंतर्गतही लोकसंख्येचा अभ्यास केला जातो, संख्याशास्त्र म्हणजे स्टॅटिस्टिक मध्ये हा विषय असतो, शिक्षण शास्त्रातही याचा अभ्यास होतो. अशा प्रकारे लोकसंख्या शास्त्र हे जवळपास या जगातील सगळ्याच शास्त्रामध्ये विषयामध्ये शिकवलं जातं आणि म्हणून लोकसंख्या शास्त्राचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय आहे. लोकसंख्या शास्त्र वर्णनात्मक कमी आहे, जसं इतिहास वर्णनात्मक असतं, राज्यशास्त्रामध्ये बरंच वर्णन मिळतं, समाजशास्त्र पण वर्णनात्मक असतं, पण लोकसंख्या शास्त्र हे मुळातच वर्णनात्मक कमी असतं, तर ते संख्यात्मक आणि विश्लेषणात्मक जास्त असतं. आणि म्हणजेच असं म्हणता येतं की लोकसंख्या शास्त्रामध्ये जे विवेचन असतं, जे विश्लेषण असतं, ते शास्त्रीय स्वरूपाचं असतं, वर्णनात्मक नसतं. याचा अर्थ असाही होतो की लोकसंख्या शास्त्राचं स्वरूप हे प्युअरली नैसर्गिक शास्त्राप्रमाणे असतं. त्यानंतर लोकसंख्या शास्त्रामध्ये काही गृहीतके घेतले जातात, त्यामध्ये काही प्रमेय असतात, काही धोरणं असतात, काही सांख्यिकीय तंत्राचा वापर केला जातो, काही सिद्धांत याच्यामध्ये असतात, काही नियम असतात आणि या सगळ्याच्या आधारावर विशिष्ट गोष्टीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. त्यानंतर लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि मॅक्रो म्हणजे स्थूल अशा दोन्ही पद्धतीत करता येतो, म्हणजे फार बारीकही अभ्यास करता येतो आणि जनरली अभ्यास लोकसंख्येचा आपल्याला करता येतो. लोकसंख्या शास्त्र हे आर्थिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य या सगळ्या गोष्टीबाबत शिकण्यासाठी, धोरण ठरविण्यासाठी आणि एकूणच विकास करण्यासाठी सहाय्यभूत असतो. आणि या सगळ्याच्या अभ्यासानं देशासाठी एक योग्य धोरण आखता येतो आणि देशाचा विकास करता येतो.
अशा प्रकारे लोकसंख्या शास्त्राचं स्वरूप प्रचंड मोठं आहे, विश्वसनीय आहे, शास्त्रीय आहे. 6वा भाग येतो या टॉपिकच्या अंतर्गत, तो म्हणजे लोकसंख्या शास्त्राची व्याप्ती, स्कोप ऑफ डेमोग्राफी, किंवा याचं काय महत्व, याचा काय स्कोप आहे, हे नेमकं कोणत्या कामी येतं लोकसंख्या शास्त्र, याचंही आपल्याला थोडंसं विश्लेषण करावं लागेल. तर लोकसंख्या शास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे आणि आधुनिक काळामध्ये याची व्याप्ती दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे. जवळपास सर्वच विद्याशाखेमध्ये लोकसंख्येचा अभ्यास करण्यात येतो. सरकारी धोरण ठरवण्यासाठी, देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी, समाजाचा आर्थिक विकास करण्यासाठी लोकसंख्या शास्त्राचं नॉलेज, ज्ञान असणं अत्यंत महत्वाचं असतं. सरकारी व आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यास करण्यासाठी सुद्धा आणि योग्य उपाययोजना करण्यासाठी सुद्धा लोकसंख्या शास्त्राच्या अभ्यासाची फार गरज असते. प्रजनन क्षमता, विवाह वय, विवाहाचे कायदे, त्याचे परिणाम, सांस्कृतिक परिणाम, या सगळ्यांचा अभ्यास करून लोकसंख्या शास्त्रामध्ये विशिष्ट प्रकारचे उपाययोजना सुचवली जाते की ज्यामुळं भविष्यासाठी योग्य प्रकारच्या उपाययोजना करता येते. लोकसंख्येचे सांख्यिकीय माहिती मिळवण्यासाठी सुद्धा या शास्त्राचा आपल्याला वापर करता येतो. मानव विकास, ह्युमन डेव्हलपमेंट, आर्थिक विकास, सामाजिक व शैक्षणिक विकास या महत्वाच्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या शास्त्राच्या ज्ञानाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय मिळत नसतो. अशा प्रकारे लोकसंख्या शास्त्राची जी व्याप्ती आहे ती प्रचंड मोठी आहे. लिंग गुणोत्तर, वृद्धाचे प्रश्न, सामाजिक प्रश्न आणि इतर सगळ्याच प्रश्नाचे सोडवणुकीसाठी योग्य ते उपाययोजना आपल्याला लोकसंख्या शास्त्रामध्ये मिळतं. अशा प्रकारे हे जे शास्त्र आहे याची जी व्याप्ती आहे या आधुनिक काळामध्ये प्रचंड जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे. तर अशा प्रकारे आपण लोकसंख्या शास्त्राचे जवळपास सगळे मुद्दे या ठिकाणी थोडेसे स्टडी केले, त्याचं विवेचन केलं आणि स्पष्टीकरण केलं. या व्यतिरिक्त या टॉपिक मध्ये आणखी काही नसतो. हे जर आपण पुन्हा पुन्हा ऐकलं आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच 1.1 आपलं परिपूर्ण होऊन जाईल परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि ओव्हरऑल सगळ्या ज्ञानाच्या बाबतीत, ज्याला आपण JK जनरल नॉलेज म्हणतो, तेही या ठिकाणी बऱ्या प्रमाणात आपलं होईल आणि एक ग्रॅज्युएट व्यक्ती आणि एक सुजाण व्यक्ती म्हणून लोकसंख्या बाबतचा जवळपास बराच अभ्यास यातून आपला पूर्ण होईल. पण गरजेचं आहे याला थोडंसं व्यवस्थित समजून घेणं, पुन्हा पुन्हा पाहणं आणि पुन्हा पुन्हा त्याला समजून घेणं. तर शेवटी याच्यावर काही 4-5 जे बहुपर्यायी प्रश्न आहेत त्याचाही आपण थोडंसं विचार करू आणि त्यालाही शिकण्याचा प्रयत्न करू. तर सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न या टॉपिकवर येतो तो म्हणजे 2019च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे? तर ती आहे 120.02 कोटी. दुसरा प्रश्न आहे जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कोणता क्रमांक लागतो? उत्तर आहे दुसरा क्रमांक लागतो, पहिला क्रमांक चीनचा लागतो. तिसरा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील जन्मदर किती आहे? तर भारताचा जन्मदर आहे 20.97. यानंतर 10 वर्षांना जनगणना व्हायला पाहिजे होती, पण या सध्याच्या सरकारनं ते काही केलेली नाही. म्हणजे आपल्या इकडे शेवटची जी लोकसंख्या जनगणना आहे ती आहे 2011ची आणि तेव्हा भारतातील जन्मदर होता 20.97. चौथा प्रश्न आहे भारतातील जन्मदर 1981च्या नंतरच्या कालखंडात सातत्याने, उत्तर आहे घटत आहे. भारतातील जन्मदर घटत आहे. कधीपासून? 1981 नंतरच्या काळापासून. पाचवा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील मृत्यूदर किती आहे? तर भारताचा मृत्यूदर आहे 7.47. आणि 6वा प्रश्न आहे लोकसंख्या शास्त्रात लोकसंख्येचा
संख्यात्मक आणि रिकामी जागा बाजूचा अभ्यास केला जातो, तर हा अभ्यास असतो संख्यात्मक आणि गुणात्मक. तर हे 6 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेत आणि वर्णनात्मक बहुपर्यायी प्रश्न सगळे आपण या टॉपिक मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे टॉपिक आहे संख्याशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, याला या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लोकसंख्याशास्त्र समजण्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. काही आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अभ्यास करत राहा आणि अभ्यास एन्जॉय करायलाही शिका. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू अगेन नेक्स्ट टाइम.